चला तर मग आज पावभाजी बनवूयात। हॅलो, मी नमिता। आज दत्त जयंती आणि मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा गुरुवार म्हणून हेअर वॉश केला होता आणि मग म्हटलं की खूप गार लागतंय, गार पाण्यात हात बुडवायला काही इच्छा होत नाही, म्हणून इथं कपडे धुण्यासाठी मी बोर चालू केला आणि सगळ्या बकेटा भरून घेतला आणि मग कपडे धुतले। मग तेवढ्यामध्ये आप्पांचे मित्र आले होते जे की देवांशच्या बड्डेला येऊ शकले नाहीत, म्हणून ते देवांशला हा ड्रेस शिवून घेऊन आले होते। ड्रेस तर खूप छान होता आणि समोरच्याच गणपतीच्या मंदिरामध्ये सप्ताह बसला होता दत्त जयंतीनिमित्त, तर कीर्तनामध्ये खूप छान वाटत होतं। मग कपडे धुतले आणि इकडं फराळीच बनवून घेतलं, साबुदाणा पापड्या तळल्या होत्या। मग संध्याकाळून लगेचच घर आवरलं आणि फरशी पुसली, कपड्यांच्या घड्या घातल्या आणि सगळे जिथले तिथं सगळं व्यवस्थित ठेवून दिलं, कारण सगळ्या वस्तू व्यवस्थित जागेवर ठेवून दिल्या म्हणजे दुसऱ्या दिवशी आपल्यालाच आपल्या वस्तू व्यवस्थित आणि वेळेवर भेटतात। मग सगळं काम आवरल्यानंतर बघा बरं घर कसं छान स्वच्छ दिसतं आणि मला स्वच्छता ठेवायला आवडते। मग घर आणि अंगण दोन्हीही झाडून घेतल्यामुळे स्वच्छ दिसत होतं। मग संध्याकाळी पावभाजी बनवायला घेतली, तेवढ्यामध्ये आली होती पालखी दत्त जयंतीनिमित्त दत्ताची, म्हणून इथं लोक पण भरपूर आलेले होते पालखीमध्ये। मग पाया पडले आणि इथं येऊन मला कुटाणा वाढून ठेवला। कुठलंच काम माझ्याच्यानं नीटनेटकं होत नाही, काहीतरी पालतं होतच असतं। 1 लिटर तेलाची कॅटली मी पालती गेली होती। मग मी ते तेल सगळं भरून घेतलं आणि पाव भाजायला घेतले आणि इकडे मस्त भाजी बनवून झाली होती। मग काय नवरोबाला पटकन वाढून दिला आणि मस्त अशी पावभाजी। या मग सगळेजण खायला।